Welcome to the first chapter of algebra, that is linear equation in two variables. Now, this is the same chapter that you have done in your class 9. आपण हा चॅप्टर आधी केलेला आहे. ज्या लोकांना आठवतं व्हेरी गुड, ज्या लोकांना नाही आठवत त्यांना ह्या लेक्चर नंतर किंवा या एंटायर व्हिडिओ सिरीज नंतर पूर्णपणे हा चॅप्टर येणार. ठीक आहे, कारण मी सुरुवात बेसिक्सपासून करणार. माझं हे मत आहे की जर इफ आर बेसिक्स आर स्ट्रॉंग, जर आपले बेसिक स्ट्रॉंग असले, आपल्याला व्यवस्थित सगळं काही माहीत असलं बेसिक्समध्ये, तर डिफिकल्ट दिसणारे सम्स, माझं हे मत आहे डिफिकल्ट असे सम्स नसतात. काही सम्स असतात त्यांचे नंबर्स किंवा त्यांची पद्धत करायची वेगळी असू शकते, थोडे डिफिकल्ट असतात ना, त्यांना आपण हॉट्स असं म्हणतो. तर ते सम्स खूप इझिली तुम्ही करू शकता किंवा ॲटलिस्ट तुम्ही ट्राय करून आन्सरपर्यंत पोहोचू शकता इफ युअर बेसिक्स आर क्लिअर. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू टुडे इज आय एम गोइंग टू क्लिअर ऑल युअर बेसिक्स ॲज फार ॲज लिनियर इक्वेशन्स इज कन्सर्न. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही सगळे सम्स, थोडीशी पद्धत तुम्हाला एक्सप्लेन करायची, त्यानंतर तुम्ही स्वतःहून करू शकाल. ठीक आहे, तर लेट्स बिगिन विथ द बेसिक्स फर्स्ट. नाउ लेट मी राईट डाऊन फ्यू थिंग्स. हे बघा, व्हिडिओ लेक्चरची सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की जर तुम्हाला वाटत असेल की सर फास्ट जात आहे, तर तुम्ही काय करू शकता, एक पॉज बटन असतं, ते पॉज दाबा, वेट करा, विचार करा काय सांगितलं ते. जर कळालं नसेल तर, तरी कळत नसेल तर स्लायडर असतो खाली, तो पाठी करा ना, परत बघा त्या गोष्टी. ठीक आहे, जिकडे तुम्हाला असं वाटलं की मी फास्ट गेलो किंवा मी बोर्ड रब करून टाकलं, तुमचं काय काम आहे, पॉज करून पाठी जा. क्लिअर. आणि दुसरे एक त्याच्यात अजून एक की असते ज्याच्याने आपण स्पीड स्लो करू शकतो व्हिडिओचं. तसं करा, तुम्हाला जे चांगलं वाटत असेल त्या हिशोबाने तुम्ही करा. लेट्स बिगिन विथ द बेसिक्स. ओके, मी काही गोष्टी बोर्डवर लिहितो, त्यांना व्यवस्थित बघा. आय राईट 3x minus 7y squared 2 37 upon 5y root 2a 6 upon x. हे काही गोष्टी मी इकडे लिहिल्या, यांना काय बोलतात हे माहिती आहे का? सर्वप्रथम हे माहिती करा की यांना काय बोलतो आपण हे माहिती आहे का? राईट, वी कॉल देम टर्म्स. इज द वर्ड टर्म क्लिअर? दीज आर द टर्म्स. कोणत्या दोन टाईपचे टर्म्स तुम्हाला इकडे दिसतात? दोन टाईपच्या टर्म्स. विचार करा, उत्तर देतो मी. हां, पॉज करा व्हिडिओ, बघा त्याच्यात कोणते दोन टाईपचे टर्म्स दिसतात. नाही कळलं? ओके, मला दोन टाईपचे टर्म्स दिसतात. एक त्याच्यात ॲल्फाबेट आहे, एक्स वाय वाय ए एक्स, आणि एक अशी टर्म ज्याच्यात ॲल्फाबेट नाही. ह्या टर्मला मी कॉन्स्टंट बोलतो. कॉन्स्टंट म्हणजे याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. मग याची कशी कुठे चेंज होणार? याची चेंज होणार नाही. एक्स 3x अर्थ काय असतो? 3 into x. आणि एक्सची व्हॅल्यू जर मी 2 घेतली तर 3 into 2 किती? 6. एक्सची व्हॅल्यू -5 घेतली तर 3 into -5, 5 3 15, आणि प्लस मायनस मायनस, तर -15. तर 3x ची व्हॅल्यू किती आहे? 3x ची व्हॅल्यू आहे 6 किंवा 3x ची व्हॅल्यू आहे -15, म्हणजे ती कॉन्स्टंट नाही. इज दिस क्लिअर? What are the two types of terms that I see? One is constant where there is no alphabet, and other there are alphabets. एवढं कळालं? कॉन्स्टंट कळाला? ओके, पुढे बघू. तर मी हा कॉन्स्टंट काढून टाकतो, मला ह्याचा अर्थ कळाला आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही, कोणत्याही अल्फाबेटवर डिपेंड करत नाही. हे कळलं. चला
पुढे बघूया. आता ह्या ज्या टर्म्स आहेत त्याच्यात दोन गोष्टी मला दिसतात दोन गोष्टी. कोणत्या दोन गोष्टी? एक आहे नंबर आणि एक आहे अल्फाबेट. एक आहे नंबर आणि एक आहे अल्फाबेट. क्लिअर? हा नंबर आणि अल्फाबेट मी इझिली सेपरेट करू शकतो. कसं? √2 इंटू 8 याचा 3 इंटू x याचा -7 इंटू y² याचा 37/5 इंटू y ह्याचा 6 इंटू x. राईट आहे? राईट आहे? नाही. 6 इंटू x तर 6x होतं. हे 6x नाही आहे. तर हे काय आहे? 6 आहे. 6 इंटू 1/x. हे इम्पॉर्टंट आहे. हे आपल्याला नंतर लागणार 1.4 मध्ये वगैरे. हे माहिती असलं पाहिजे. आताच माहिती करून घ्या. काय रॉकेट सायन्स नाही आहे. काही मुलं तर डिफिकल्ट. कसलं डिफिकल्ट? खाली आहे ना एक्स तर तिकडे पण खालीच ठेव. 6 इंटू 1/x. ओके, आपल्याला एवढं कळालं. आता ह्या गोष्टी कळाल्या म्हणजे ह्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक आहे कॉन्स्टंट टर्म आणि एक आहे अल्फाबेट. त्या अल्फाबेटला मी बोलणार व्हेरिएबल. व्हेरिएबलचा अर्थ काय आहे? बदलत राहणं. त्याची व्हॅल्यू मला जे पाहिजे ती मी घेऊ शकतो. 1 2 3 4 -1 -3 √2 √3 5 4 6.2 7.7 13/3 काहीही घेऊ शकतो मी व्हॅल्यू त्याची. कळलं एवढं? अच्छा. तर हा कॉन्स्टंट जो असतो या टर्म बरोबर त्याला आम्ही बोलतो कोइफिशियंट. इज द वर्ड कोइफिशियंट क्लिअर? हे बघा, हे सगळं बेसिक आहे. असं वाटतं तसं मला येतं पण हे परत एकदा माहिती असलं पाहिजे. जर कुठेही तुम्हाला असं वाटतं हे मला माहीत नाहीये, पाठीचा परत ऐका ती गोष्ट, व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि असं बसून फक्त ऐकू नका. टेक युअर नोटबुक, टेक युअर पेन इन युअर हँड अँड स्टार्ट रायटिंग. When you start preparing your own notes, the first step towards success has started. क्लास 10th मध्ये आहे, स्वतःची नोट असली पाहिजे. एवढं सगळं कोण वाचत असणार एक्झामच्या आधी? आपल्या नोट्स असल्या पाहिजे. तिकडे साईडला मार्जिनमध्ये मार्क केलेलं असलं पाहिजे की हे स्टार सम आहे, हे डबल स्टार सम आहे, हे ट्रिपल स्टार सम, असं काहीतरी मार्क असलं पाहिजे. म्हणजे एक्झाममध्ये मी जस्ट चालणार ते पेजेस आणि बघणार कुठे स्टार आहे, कुठे डबल स्टार आहे आणि ट्रिपल स्टार. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ते सगळं मार्किंग असलं पाहिजे. क्लिअर? कुठे कुठे स्टेप्स असतात मी तुम्हाला सांगत जाईल की ह्या स्टेपमध्ये आपली मिस्टेक होते का. काय करायचं? तिकडे रेडनी सर्कल करून ठेवा. शाळेच्या बुकमध्ये नाही करू शकत तुम्ही, पण तुमच्या नोट्समध्ये तर करू शकता. सो गेट युअर पेन अँड नोटबुक रेडी अँड टेक डाऊन थिंग्स, राईट डाऊन थिंग्स. ठीक आहे? सो आता काय आपण ऐकलं? कोइफिशियंट. इज द वर्ड कोइफिशियंट क्लिअर? कोइफिशियंट म्हणजे त्या अल्फाबेटच्या आधी येणारा नंबर. याचं कोइफिशियंट काय? 7? नो, 7 म्हणजे रॉंग. 7 नाही आहे कोइफिशियंट. त्याचं कोइफिशियंट आहे -7. इज दिस क्लिअर? द वर्ड कोइफिशियंट इज क्लिअर. त्यानंतरचा वर्ड आहे व्हेरिएबल, अल्फाबेट. ठीक आहे? या अल्फाबेटला दोन पार्ट असतात. आता जर मी इकडे बघितलं तर आपल्याला इकडे जर बघितलं तर दोन पार्ट कुठे? एकच पार्ट आहे एक्स. इकडे बघितलं एकच पार्ट आहे एक्स. इकडे बघितलं एकच पार्ट आहे. इकडे बघा काय दोन पार्ट असतात. जेव्हा मी एक्स लिहितो त्याचा अर्थ काय असतं? 1x, 1 इंटू एक्स. 1 लिहिण्याची गरज नसते. जेव्हा मी एक्स लिहितो त्याचा अर्थ काय? x⁻1. 1 लिहिण्याची गरज नसते. कळलं? व्हेरिएबल्सला दोन पार्ट आहेत. एक हा एक्स आणि एक त्याची पॉवर इंडेक्स. पॉवर इंडेक्स, डिग्री. 9th स्टँडर्ड मध्ये हे सगळे शब्द ऐकलेले आहेत आम्ही. म्हणजे या व्हेरिएबलची पॉवर काय आहे? 2.
व्हेरिएबलची पॉवर काय आहे 2, याची डिग्री काय आहे 2, याचे इंडेक्स काय आहे 2. क्लिअर? ओके, ठीक आहे. म्हणजे मला हे कळलं व्हेरिएबल मध्ये 2 पार्ट असतात. मला कोणी विचारलं याची पॉवर काय आहे 1, लिहिली नाही पण 1. याची पॉवर काय 1, याची पॉवर काय 1. क्लिअर? ह्याची पॉवर काय 1 नाही आहे, खरे तर 1 आहे, पण पॉवर बघताना हा अल्फाबेट वरती आला पाहिजे. मी हे केलेलं आहे, हा जेव्हा वरती घेतो मी तेव्हा याची पॉवरची साईन चेंज होते. तर हे असं लिहिता येईल 6 into x raised to -1. इज दिस क्लिअर? याची पॉवर काय आहे 2. एवढं कळलं? आता मी पुढे येतो एका शब्दावर, तो एक्सप्लेन करतो. शब्द आहे लिनियर. When the power of the term is 1, it is linear. When the power of the term is 1, it is linear. म्हणजे 3x लिनियर आहे, √2a लिनियर आहे, 37/5 लिनियर आहे. हे लिनियर नाही. का? पॉवर 1 नाही आहे, -1. 10वीचे स्टुडंट आहेत, 2 आणि -2 सेम नाही आहे, फरक यायचा आहे. 9वी पर्यंत सेम वाटायचे, 2 पण सेम आहे, -2 पण सेम आहे. आता नाही, 2 वेगळा, -2 वेगळा. क्लिअर? लिनियर नाही कारण -1 आहे, लिनियर नाही कारण 2 आहे. इज दिस क्लिअर? नाउ लेट मी गो लिटिल फर्दर. आता माझ्या इकडे 3 टर्म्स आहेत, तिन्ही लिनियर आहेत. एवढं कळलं? या तिन्ही टर्म्सला मी ऍड किंवा सबट्रॅक्ट करेल. तिन्ही टर्म्सला ऍड किंवा सबट्रॅक्ट करतो. कोणत्या आहे? 3x प्लस 37/5y मायनस √2a. कळलं? 2 ऍड केले आणि 1 मायनस केले. कळलं काय करतोय मी तिन्ही लिनियर टर्म्सला ऍड किंवा सबट्रॅक्ट केलं. तर मला हे काय मिळालंय? आन्सर 9th स्टँडर्डचं सिलेबस आहे. हे काय मिळालं मला? दिस इज कॉल्ड एक्सप्रेशन. दिस इज कॉल्ड एक्सप्रेशन. आय हॅव गॉट ॲन एक्सप्रेशन. जर या एक्सप्रेशनची व्हॅल्यू कोणी मला दिली असेल, की सांगितलं ह्याची व्हॅल्यू आहे 7, तर हे एक्सप्रेशन राहणार नाही, ह्याच्यात इज इक्वल टू साइन आलं म्हणजे हे बनून जाणार इक्वेशन. इज दिस क्लिअर? सो व्हॉट इज दिस नाव? दिस इज अ लिनियर इक्वेशन. शब्द कळतोय? लिनियर इक्वेशन. काय इक्वेशन? कारण इज इक्वल टू देऊन व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे या सगळ्यांची व्हॅल्यू 7 आहे. म्हणजे हा लिनियर इक्वेशन आहे. इज दिस क्लिअर? ओके. बट दिस इज इन 3 व्हेरिएबल्स, x, y आणि a. 3 व्हेरिएबल्स आहेत, 3 अल्फाबेट्स आहेत. जर मी एक अल्फाबेट काढून टाकलो तर हे काय होईल? हे होईल 3x minus √2a is equal to 7. This is a linear equation in 2 variables. हा आपला पहिला चॅप्टर आहे. इज दिस क्लिअर? लिनियर इक्वेशन चा अर्थ हे इन 2 व्हेरिएबल्स. क्लिअर? म्हणजे हा एक्सप्रेशन आहे, याची व्हॅल्यू पुढे दिलेली. ह्या इयरसाठी, या वर्षासाठी तुम्ही असं ट्रीट करा की दिस इज अ स्टँडर्ड फॉर्म. असा काही शब्द नाही आहे स्टँडर्ड फॉर्म, तो क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी असतो. पण आपण आता इकडे घेऊया दिस इज द स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय? पहिला टर्म इकडे लिहिलाय, दुसरा टर्म त्याच्या पुढे लिहिलाय आणि या दोन्ही टर्मची व्हॅल्यू जर इकडे लिहिली असेल तर आम्ही याला बोलणार स्टँडर्ड फॉर्म आणि याला इक्वेशन नंबर 1 देणार. क्लिअर? दिस इज अ लिनियर इक्वेशन. कसं माहिती पडलं लिनियर? याची डिग्री 1 आहे ना, दोघांची डिग्री 1 आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. अच्छा,
हाच इक्वेशन हा √2 तिकडे जर पाठवला असेल तर मला कसं मिळणार 3x इज इक्वल टू 7 प्लस √2a प्लस √2 का. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा कोणताही टर्म, किती टर्म आहे तिकडे 3, 1 2 आणि 3 टर्म आहे तिकडे, जेव्हा कोणताही टर्म इज इक्वल टू क्रॉस करणार तर त्याची साईन किंवा त्याचं ऑपरेशन जे इकडे असेल ते चेंज होणार. जेव्हा सम एक्सप्लेन करत राहणार तेव्हा परत मी हे बोलत राहणार, तुमच्या डोक्यात बसेपर्यंत बोलत राहणार. म्हणजे मी काय केलंय, हा टर्म इकडे मायनस होता तो तिकडे पाठवला तेव्हा त्याची साईन चेंज झाली, असं झालं. अच्छा, मला सांगा याला मी इक्वेशन 1 बोलू शकतो का? नाही बोलू शकत, कारण आपण काय डिसाईड केलं आहे की मला इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे, स्टँडर्ड फॉर्म असा काही शब्द नाही आहे, मी स्वतः बनवला माझ्यासाठी, माझ्या अंडरस्टँडिंगसाठी. तर काय आहे माझा स्टँडर्ड फॉर्म, हा 3x च्या नंतर एक अल्फाबेट अजून पाहिजे, कारण 2 व्हेरिएबल्स आहेत ना. तर हा पहिला व्हेरिएबल, दुसरा कुठे आहे, दुसरा त्या साईडला आहे, त्या साईडला नको बाबा, मला इकडे पाहिजे. कळलं? तर ह्याला मी इक्वेशन नंबर 1 देणार नाही. जर एवढं कळालं तर इक्वेशन नंबर 1 कधी द्यायचं तर तुमचं 25% काम झालंय. अजून एक गोष्ट समजून घ्या जरा, जर मी हा तिकडे लिहिणार √2a आणि हा तिकडे लिहिणार -3x इज इक्वल टू 7, तर हे बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे. का? हा नंबर तिकडे पाठवला, तो नंबर इकडे, साईन तर चेंज झाली. हा प्लस होता ना, इकडे प्लस होता, तिकडे गेलं मायनस झालं. नाही, इज इक्वल टू क्रॉस केल्यानंतर हा जर तिकडे गेला, इकडे गेल्यावर काय नाही होणार, ह्या एरियामध्ये फिरत राहिल्यावर काहीच नाही होणार. जर इज इक्वल टू क्रॉस केला तर चेंज होणार. तर मग हा इक्वेशन मला हा पहिले लिहायचा असेल तर असं लिहायला लागेल -√2a प्लस 3x इज इक्वल टू 7. हा इक्वेशन नंबर 1 लिहू शकतो. का लिहू शकतो? कारण अल्फाबेट ए पहिले आहे, नंतर एक्स आहे आणि नंतर त्याची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे माझा स्टँडर्ड फॉर्म आहेच. दिस क्लिअर? कळतंय काय होतंय? तर हा झाला माझा स्टँडर्ड फॉर्म. आणि हे झाले ऑपरेशन, रिअरेंजमेंट करताना काय कधी चेंज करायचं, कधी नाही चेंज करायचं. जर नसेल कळलं तर मी परत तेच सांगणार. मला व्हिडिओ लेक्चर आहेत, पॉज करा, पाठी जा, परत बघा ते. क्लिअर? चला एक क्वेश्चन घेऊया आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया की कसं सॉल्व्ह केलं जातं. 9th स्टँडर्डमध्ये केलेलं आहे, पण आपण लक्ष दिलं नव्हतं तेव्हा, त्यासाठी आता ॲटलिस्ट लक्ष द्या. चला क्वेश्चन नंबर 1 घेऊया. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. टेक्स्ट बुकचं सम आहे फर्स्ट. ह्याला मी इक्वेशन नंबर 1 देऊ शकतो? हो, देऊ शकता. का 1 देऊ शकतो? कारण अल्फाबेट आहे, त्यानंतर अल्फाबेट आहे आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. पुढे a प्लस 5b इज इक्वल टू 22. याला इक्वेशन नंबर 2 देऊ शकतो? हो, देऊ शकतो. आता काय करायचं? आज आपण एक मेथड शिकणार आहोत, सॉल्विंग इक्वेशन. सॉल्व हा शब्दाचा अर्थ आहे फाइंड द व्हॅल्यू. सॉल्व ह्या शब्दाचा अर्थ आहे फाइंड द व्हॅल्यू. कसली व्हॅल्यू? तिकडे अल्फाबेट्स असतील ना, त्यांची व्हॅल्यू. सॉल्व दिस इक्वेशन बोलणं म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. क्वेश्चन काय आहे? सॉल्वचा अर्थ काय? फाइंड द व्हॅल्यू. कसली व्हॅल्यू? जे अल्फाबेट आहे तिकडे त्याची व्हॅल्यू. तर मला या प्रश्नात ते सांगतात ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करतात. ठीक आहे, तर काय करायचं? ए आणि बी इकडे 2 इक्वेशन आहेत. आपल्याला एक इक्वेशन बनवायला लागणार. व्यवस्थित आहे का? आपल्याला एक इक्वेशन बनवायला लागेल, त्याच्यात फक्त एक अल्फाबेट असलं पाहिजे. म्हणजे एक अल्फाबेट मला कॅन्सल करायचं आहे. कॅन्सल करताना लक्षात ठेवा, एला जर कॅन्सल करायचं तर -a पाहिजे. a मायनस a 0. मला 3a ला जर कॅन्सल करायचं तर -3a पाहिजे. 0 ना, कॅन्सल होणार. जर मला -5a ला कॅन्सल करायचं आहे तर +5a पाहिजे, तर कॅन्सल होणार 0.
मला रूट 2a ला कॅन्सल करायचं आहे, तर मायनस रूट 2a पाहिजे, तर ते कॅन्सल होणार आहे 0. म्हणजे मला असे टर्म्स पाहिजे ज्यांचं कोइफिशियंट सेम आहे, फक्त साइन्स वेगळे असले पाहिजे. कोइफिशियंट सेम आहे 5 आणि 5, पण साइन्स वेगळे आहे. रूट 2 आणि रूट 2, पण साइन्स वेगळे आहेत. कळलं? तर आता इकडे मी बघणार, मला हे दिसतंय 5 आणि 5 यांचे कोइफिशियंट सेम आहे, पण साइन्स वेगळे नाही. हा प्लस आहे आणि हा पण प्लस आहे. तर काय करायचं? एकाची साईन चेंज करायची. साईन चेंज करण्यासाठी सिंपल मेथड आहे, त्या पूर्ण इक्वेशनला मायनस मध्ये करायचं. कसं लिहायचं बघा? इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 म्हणजे काय? इक्वेशन 1 असंच लिहून टाका, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 2 ला मायनस करायचं, सगळ्याच्या साईन चेंज करा. तर काय येणार? मायनस a मायनस 5b मायनस 22. 5 5 कॅन्सल. 3a वाचा बोला तोंडाने. 3a मायनस 1a 3 मायनस 1 2a इज इक्वल टू 26 मायनस 22 4. काय आहे हे इक्वेशन आहे, कळतं का? इज इक्वल टू साइन आहे, इक्वेशन आहे. किती अल्फाबेट आहे त्याच्यात? फक्त एक. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो सम चालू करताना की मला एक असा इक्वेशन पाहिजे ज्याच्यात फक्त एक अल्फाबेट असलं पाहिजे, तर मी इझिली त्याची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. काय करायचंय? हे 2 तिकडे न्यायचं. कसं नेऊ? 2 बघा ना इकडे काय 2 into x आहे ना, मल्टिप्लाय तिकडे जाणार, तर डिवाइड होणार. तर हे काय? a इज इक्वल टू 4/2. 2 1 जा 2 2 जा. a इज इक्वल टू 2. एकाची व्हॅल्यू मिळाली तर तुमचं काम झालं. ही व्हॅल्यू कुठेतरी टाका इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये. कोणतं इझी दिसतंय? हा 2 इझी दिसतोय मला, 2 मध्ये टाकतो. तर काय लिहिणार? पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. म्हणजे जिकडे a दिसेल तिकडे 2 लिहिणार. आता 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. काय आहे हे काय आहे? इक्वेशन. किती अल्फाबेट आहे? फक्त एक. म्हणजे मी याची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. कशी फाइंड करायची? काय फाइंड करायचं? हे ना बी फाइंड करायचं ना, तर लांब जा. हा नंबर पहिले तिकडे पाठवा. हा नंबर इकडे काय आहे? इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होणार? मायनस होणार. तर 5b इज इक्वल टू 22 मायनस 2. तर किती होणार? 5b इज इक्वल टू 20. आता 5 तिकडे पाठवा तिकडे. 5 इकडे काय आहे? मल्टिप्लाइड. तिकडे गेल्यावर डिवाइड. b इज इक्वल टू 20/5. दॅट इज 5 1 जा 5 4 जा. b इज इक्वल टू 4. बोर्ड एक्झाम मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट फायनल आन्सर. सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 2,4. काही लोक बॉक्स मध्ये टाकतात, त्यांची हॅबिट खूप चांगली आहे. Very put it in box. This is the final answer. Have you understood? In the next videos, we will take more and more sums. 10वीसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली गोष्ट, मेथड समजून घ्या व्यवस्थित. इनफ टाइम घ्या आणि मेथड समजून घ्या. त्यानंतर आम्हाला 2 गोष्टी लागतील. एक आहे ॲक्युरेसी आणि एक आहे स्पीड. माझे आन्सर्स राईट असले पाहिजे आणि मला फटाफट करता आलं पाहिजे. पुढच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला ह्या 2 गोष्टीविषयी सांगणार, ॲक्युरेसी आणि स्पीड कसं आणायचं. क्लिअर? दॅट्स ऑल. कीप लर्निंग. थँक्यू.